प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे टार्गेट देऊन काम करून घेण्याची स्पर्धा पोलीस दलांमध्ये सर्वत्र दिसून येत आहे, ज्यामध्ये टार्गेट पूर्ण करण्यामध्ये पोलिसांचे मनोबल हे ढासळत चालले आहे। काम करून घ्यायचे असेल तर प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे 8 तास ड्युटी, आरोग्य विचार, त्यांच्या वेलफेअरचा विचार याला प्राथमिकता दिली जाते। परंतु पोलीस दलामध्ये या उलट प्रक्रिया सुरू आहे। पहिले जीव घ्यायचा आणि नंतर त्याला आरोग्य सुविधा द्यायची, हाच प्रकार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्यातर्फे सुरू असल्याची माहिती सर्वत्र चर्चेत आहे। मोठमोठ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी करणारे पोलीस प्रशासन साधा पेन किंवा कागद सुद्धा पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी यांना पुरवत नाहीत। त्या तंत्रज्ञानामध्ये व्हिडिओग्राफी करणे अशा खिशाला न परवडणाऱ्या तसेच पगारामध्ये कुमकुवत होत असलेल्या भरपूर अशा तपास अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते। त्यात लागलीत सुरू झालेल्या निवडणुकीचा बिगुल, वेगवेगळे महत्त्वाचे बंदोबस्त या ठिकाणी सर्वत्र प्रवास करणे, स्वतःच्या गाडीचा वापर करणे इत्यादी सर्व बाबींवर पगारातून पैसे खर्च करणे अपेक्षित आहे। याची भरपाई कोणी करत नाही। याउलट पोलीस अधीक्षक साहेबांनी सिंघम कारकिर्दी गाजवण्याच्या भूमिकेमध्ये कित्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या चौकशा लावून त्यांना त्यांचे प्रमोशन तसेच आर्थिकदृष्ट्या दंड देऊन त्यांना त्यांच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उपेक्षित ठेवलेले आहे। तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणे हा कुठला न्याय आहे? एकीकडे तुम्हाला सर्व परफेक्ट पाहिजे तर दुसरीकडे परफेक्ट करण्यासाठी कोणती सुविधा न पुरवणे यालाच पोलीस दल म्हटले जाते का? पोलीस अधीक्षक हे तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वडीलधारी भूमिका बजावत असतात। काही चुका किंवा त्रुटी राहिल्यास त्याला योग्य मार्गदर्शन करून त्यामध्ये सुधार करणे अपेक्षित आहे। परंतु छोट्या छोट्या कारणांवरून विभागीय चौकशी, प्राथमिक चौकशी यामध्ये अधिकारी यांना मोठा दंड सुनावणे, त्यांच्या कुटुंबापासून दूर करून इतर ठिकाणी बदली करणे, त्यांचे प्रमोशन रोखणे, एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये रेड झाल्यास तेथील उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित क्राईम ब्रांचचे अधिकारी यांना यांची कर्तव्य निश्चित न करता केवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी व तेथील बीट कर्मचारी यांना दोषी ठरवून कंट्रोल ॲक्ट करणे, निलंबन करणे, एकतर्फा कारवाई करणे कितपत योग्य आहे? या सर्व पोलीस अधीक्षकांच्या कारवाईमुळे पोलिसांची अच्छे दिन कधीतरी येतील का? तसेच कुणीतरी त्यांचे वेलफेअरकडे लक्ष देईल का? हाच प्रश्न नागपूर ग्रामीण येथील असंतोषित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पडलेला आहे। महान्यूज 7 करिता गौरी गणेश बोरकर, नागपूर।